स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण MHT-CET नर्सिंग या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहोत. तर आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या चॅप्टरवर काही MCQs डिस्कस करू. तर सेशन एंडपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो. तर आता ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHT-CET नर्सिंग, फार्मसी, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात आपण विद्यार्थ्यांना तुम्हाला या कोर्समध्ये लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स अवेलेबल आहेत, त्याचे सगळ्यांचे MCQ डिस्कशन होईल, स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करण्यात येईल आणि प्लस टेस्ट सिरीज विथ पर्सनल गायडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या लाईव्ह लेक्चर्समध्ये तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येईल. आपण तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करू, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे डाउट्स मला विचारू शकता. तर या कोर्ससाठीची फीज आहे ₹5,000. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला ॲक्सेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कॉम्बो कोर्ससाठी बघत असाल तर त्या कोर्ससाठीची फी आहे ₹10,000. येस, ज्यात तुम्हाला सगळं नोट्स, लाईव्ह लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स सगळं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. सो आता आपण आपल्या पहिल्या MCQ वर जाऊया. दॅट इज द आर्टरी यूज फॉर मेजरिंग पल्स ऑन व्रिस्ट इज. जे आपली पल्स आपण मेजर करतो व्रिस्टवर, आपल्या मनगटावर, तर त्या आर्टरीचं काय नाव आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. सो ऑप्शन्स इथे दिलेत: रेडियल आर्टरी, एओर्टा, कॅरोटिड आर्टरी, बोथ A and C. येस, तर याचा आन्सर कॅरोटिड आर्टरी ही कुठे प्रेझेंट असते विद्यार्थी मित्रांनो? इट इज प्रेझेंट ऑन नेक. या नेकची जी आर्टरी असते त्याला आपण कॅरोटिड आर्टरी असं म्हणतो, आणि जी आपली व्रिस्ट वर असते त्याला आपण रेडियल आर्टरी असं म्हणतो. सो ऑप्शन नंबर A इज युअर राईट आन्सर. मूव्हिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट MCQ. Which statement is true among the following? आता इथे आपल्याला काय विचारलं गेले? ट्रू स्टेटमेंट कुठली आहे हे विचारले. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही असे क्वेश्चन्स ट्रू, फॉल्स, करेक्ट, नॉट करेक्ट असे जेव्हा तुम्ही MCQs किंवा PYQs सॉल्व्ह करता, तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही स्टेटमेंट व्यवस्थित वाचताय. कारण बऱ्याच वेळेस काय होतो, आपण कन्फ्युज होतो अशा क्वेश्चन्सला. तर मेक शुअर तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचता. नाही कळत असेल तर दोनदा वाचा, स्टेटमेंट व्यवस्थित वाचा, जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही. ऑल वेन्स कॅरी deoxygenated blood. This is not correct. All arteries carry oxygenated blood. This is also not correct. All veins except one carry oxygenated blood. असं असतं का? तर नसतं. All arteries except one artery carry oxygenated blood. तर येस, सगळ्या आर्टरीज काय करतात? ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. फक्त एकच एक्सेप्ट वन, दॅट इज एकच आर्टरी आहे, दॅट इज कॉल्ड ॲज पल्मनरी आर्टरी, जी काय करते? डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. येस, कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट वेंट्रिकल टू lungs. Clear? Yes. So option number D is your right answer, students. Option number D is your right answer. Next, histologically the wall of vein is made up of. आता histologically म्हणजे काय? internally वेन्स आहेत ते कशा बनल्या, त्यांचे लेयर्स कसे काय आहेत ते विचारलेलं आहे इंटरनली. तर वेदर इट इज अ वेन ऑर आर्टरी, त्याच्या वेन्स मध्ये काय असतं? हिस्टोलॉजिकली त्याचं स्ट्रक्चर कसं असतं? 3 लेयर्स, दॅट इज ट्युनिका एक्सटर्ना, जी आउटर लेयर आहे, ट्युनिका मीडिया, दॅट इज द मिडल लेयर, अँड ट्युनिका इंटर्ना, दॅट इज द इंटरनल लेयर. सो याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर D इज युअर राईट आन्सर. येस, ऑल ऑफ दीज. नेक्स्ट, कार्डियक आउटपुट इज. आता कार्डियक आउटपुट कसं कॅल्क्युलेट करतात हे विचारलेलं आहे. तर कार्डियक आउटपुटचा एक फॉर्म्युला आहे. येस,
आपण आता इथे लिहूया, कार्डियक आउटपुट इज इक्वल्स टू स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. ओके, स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. आता स्ट्रोक व्हॉल्यूम काय आहे? येस 70, येस ओव्हरऑल 70 ml. अँड HR हार्ट रेट काय आहे? दॅट इज नंबर ऑफ हार्टबीट्स पर मिनिट. प्रत्येक मिनिटाला किती अमाउंट हे होतं? दॅट इज 72. सो 70 इंटू 72 इज 5040 ml. आता हे ml मध्ये तर तुम्हाला काय करावं लागेल? हे ml चं तुम्हाला लिटर मध्ये कन्वर्जन करावं लागेल, राईट? सो इज इक्वल टू 5 लिटर. तर आता आपण आपल्या ऑप्शन्स बघू. स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट इज 72 ml पर. नो, 5 लिटर इथे आहे. स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट 500 ml. स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट 5 लिटर और ब्लड पर मिनिट. येस. आता ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर डी दोन्ही करेक्ट आहेत. तर या क्वेश्चनला असे जेव्हा क्वेश्चन्स येतात, जेव्हा रिपीटेड ऑप्शन सेम असतात, त्या क्वेश्चन्सला आपण काय म्हणतो? बोनस क्वेश्चन. येस. सो जरी तुम्ही बी टिक केला, इट इज युअर राईट आन्सर. इवन इफ यू टेक डी, दॅट इज ऑल्सो द राईट आन्सर. ओके, सो किती? 5 लिटर्स ब्लड पर मिनिट. नेक्स्ट, ड्युरेशन ऑफ वन कार्डियक सायकल इज. आता काय असतं ड्युरेशन वन कार्डियक सायकलचं? आर्ट्रियल सिस्टोल कितीचं असतं? एट्रियल सिस्टोल 0.1 सेकंड्स, राईट? आणि ड्युरेशन ऑफ वन कार्डियक सायकल किती असते? सो रिमेंबर किती असते? 0.8 सेकंड्स. येस. सो ऑप्शन नंबर डी इज योर राईट आन्सर. नेक्स्ट, Eustachian valve is present at the opening of. तर याचं लक्षात कसं जायचं? Eustachian, या प्रोनाउन्सिएशन कसं येतं? आय वरनं. सो ऑप्शन नंबर बी, दॅट इज inferior vena cava. Eustachian valve is present at the opening of inferior vena cava, no coronary sinus, pulmonary aorta, systemic aorta, no. So option number B is your right answer. Next, if the number of heartbeat is 80, then the cardiac output will be. म्हणजे काय दिलंय त्यांनी? हार्ट रेट दिलेला आहे. हार्ट रेट किती आहे? 80 आहे. कार्डियक आउटपुट विचारलंय. आपला फॉर्म्युला काय? कार्डियक आउटपुट इज इक्वल्स टू स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट, राईट? सो स्ट्रोक व्हॉल्यूम किती आपला? 70, राईट? इंटू 80. सो 70 इंटू 80 किती होतात? 5600 ml. आता ml चं आपल्याला काय करावं लागेल? लिटर मध्ये कन्वर्जन करावं लागेल. सो व्हॉट वी विल डू? वी विल डिवाइडेड बाय 1000, राईट? लिटर मध्ये कन्वर्जन करायला 0 गेले. व्हॉट इज युअर आन्सर स्टुडंट? 5.6 liters. Yes. So 5.6 liter, option number D is your right answer. So if the number of heartbeat is 80, then the cardiac output will be 5.6 liters. Yes students, कळाले तुम्हाला MCQs? आय होप तुम्हाला सगळे MCQs क्लिअर झाले असतील. विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन ने तुमच्यासाठी MST CET नर्सिंग, PCB, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केला आहे, ज्यात आपण काय करतो, विद्यार्थ्यांना लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो, त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स पण प्रोव्हाइड करतो. तर या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट होता येणार आहे, कारण आपण तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतो, जेणेकरून त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, माझ्याशी तुमचे डाउट्स क्लिअर करू शकता. त्याचबरोबर आपण तुम्हाला फुल सिलेबसचे नोट्स प्रोव्हाइड करतो विथ MCQ डिस्कशन, स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज आणि पर्सनल गायडन्स देखील प्रोव्हाइड करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या कोर्ससाठी ची फीज असणारे ₹5000 जर तुम्ही सिंगल कोर्स घेतला, आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्सचा विचार करत असाल तर त्यासाठीची फीज आहे ₹10,000. तर तुम्हाला हा कोर्स आपल्या नर्सिंग MST CET नर्सिंग साठीच्या बॅचेस ऑलरेडी आपल्या स्टार्ट झालेल्या आहेत. एव्हरी मंडेला आपली एक नवीन बॅच लॉन्च होते विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲपद्वारे देखील या कोर्सेसला ऍक्सेस करू शकता.
तर ग्लोबल ऑनलाईन ॲपद्वारे कसं ॲक्सेस करता येईल आता हे आपण बघूया. तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करायचंय. जेव्हा तुम्ही प्ले स्टोअरला ग्लोबल ऑनलाईन असं सर्च कराल तर तुम्हाला तिथे जीचा आयकॉन दिसेल. त्या जीच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करून ग्लोबल ऑनलाईन ॲपचा डाउनलोड करायचा आहे. जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड करून तो ओपन कराल तिथं तुम्हाला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करायचं आहे. एकदा तुम्ही रजिस्टर केलं तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. तिथे तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसतील, होम, स्टोअर आणि चॅट. तर स्टोअरच्या ऑप्शनवर जायचंय तुम्हाला. जेव्हा तुम्ही स्टोअरच्या ऑप्शनवर जाल तर तुम्ही या पेजवर रिडायरेक्ट व्हाल. इथे वरती तुम्हाला सर्च बार दिसेल, तिथे तुम्हाला हवा तो कोर्स सर्च करायचा आहे. जेव्हा तुम्ही नर्सिंग सर्च कराल तर तुम्हाला नर्सिंगचा कोर्स विजिबल होईल. जर तुम्ही फार्मसीसाठीचा दॅट इज पीसीबीचा कोर्स बघत असाल तर तुम्ही ते सर्च करा, तुम्हाला तो कोर्स दिसेल. आणि जर तुम्ही नीटचा कोर्ससाठी बघत असाल तर नीट टाईप करा तर तुम्हाला नीटचा कोर्स दिसेल. तर अशा पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला ॲक्सेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्स आहे जे कोणी या सगळ्या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या फ्युचर प्रिपरेशनसाठी हेल्प होईल. Thank you students.